चटकदार बाय मोहिनीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उपवासाला चालणारे शेंगदाणा आणि खजूरचे चविष्ट असे लाडू बनवलेले आहेत। हे लाडू करून हवाबंद डब्यात ठेवले तर 7 ते 8 दिवस अगदी छान टिकतात। या शेंगदाण्याच्या लाडूमध्ये आपण खजूरचा वापर केलेला आहे, त्यामुळे ते अधिक पौष्टिक झालेले आहेत। अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण लाडू बनवायला सुरुवात करू। तर लाडू बनवण्याकरता ह्या ठिकाणी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। एकदा पॅन गरम झाला, शेंगदाणे आपण मध्यम आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजून घेताना सतत ढवळत राहायचे आहे की जेणेकरून सर्व शेंगदाणे सर्व बाजूंनी छान भाजले जातील। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेंगदाणे भाजून झालेले आहेत। शेंगदाणे आपण थंड व्हायला ठेवू आणि तोपर्यंत खजूर मधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। मार्केटमध्ये सीडलेस खजूरही मिळतात, ते वापरलेत तरी चालेल। तर ह्या ठिकाणी खजूरच्या बिया काढून झालेल्या आहेत। पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूयात। 1 वाटी शेंगदाण्यांकरता आपण 1.5 वाटी खजूरचा वापर केलेला आहे। खजूर आपण अगदी 1 ते 2 मिनिटाकरता छान परतून घेऊ। गॅस बंद करूयात आणि खजूर थंड व्हायला ठेवू। या ठिकाणी शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहेत। जर तुम्ही सालीसकट शेंगदाणे वापरत नसेल तर साल काढून घेतली तरी चालेल। खजूरही थंड झालेले आहेत, मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। खजूर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत। आता पॅन गरम करायचा आहे, वाटलेले खजूर घालूयात आणि शेंगदाणे घालायचे आहेत आणि 1 चमचा वेलची पूड घालायची आहे। वेलची पूड ऐवजी जायफळाची पावडर वापरली तरी चालेल आणि अगदी 1 ते 2 मिनिटाकरता मिक्स करून घेऊ। आणखी 1 चमचा साजूक तूप घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। एका प्लेटमध्ये मिश्रण काढून घ्यायचे आहे आणि मिश्रण थोडं थंड झालं की आपण लाडू वळवायला सुरुवात करू। तर हातांना तूप लावून घेतलेलं आहे आणि लाडू तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे किंवा मोठे बनवू शकता। या ठिकाणी मी मध्यम आकाराचे लाडू बनवलेले आहेत। तर अशा प्रकारे आपले पौष्टिक शेंगदाणा खजूरचे लाडू तयार आहे। शेंगदाणा खजूरचे लाडू खायला अप्रतिम लागतात। जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर रोजचा 1 लाडू खाल्ला तर निश्चितच फायदेशीर ठरतो। तुम्ही हे लाडू करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। तर अशाच नवनवीन आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचे आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचे आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।